बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच माळेगावच्या निवडणुकीची आहे, कारण बारामतीत माळेगाव कारखाना निवडणुकीची रणधुमाळी अद्यापही सुरूच आहे। मतमोजणी अद्यापही सुरू आहे। दादांच्या पॅनलचे 17 उमेदवार आघाडीवर आहेत, तर तावरेंच्या सहकार बचाव पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर असल्याची बातमी आहे। अजित पवार आणि तावरेंच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत दिसतेय। अजित पवार कारखान्यावर सत्ता कायम ठेवणार का, अशी चर्चा आता या निमित्तानं सुरू झाली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडे। विकास, काय सध्या परिस्थिती आहे, किती फेऱ्या झालेल्या आहेत आणि दादांचं पॅनल आणि तावरेंचं पॅनल आता किती ना आघाडी घेताना दिसतंय? नक्कीच लागवे गेल्या काही दिवसांपासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची बनली होती, कारण या निवडणुकीमध्ये स्वतः अजित पवार यांनी ब प्रवर्गातून त्या ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवत स्वतः आपण चेअरमन होण्याची घोषणा त्या ठिकाणी केली होती। या निवडणुकीसाठी मतमोजणीची प्रक्रिया ही काल सकाळी 9 वाजल्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे। मात्र अद्याप एकाच गटाची पहिले फेरी त्या ठिकाणी पूर्ण झाले। या सगळ्या प्रक्रियेमध्ये हाती आलेल्या माहितीनुसार जवळपास अजित पवार गटाचे म्हणजेच नीलकंठेश्वर पॅनलचे 17 उमेदवार आघाडीवर आहेत, तर चंद्रराव तावरे असतील किंवा रंजन तावरे असतील यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचे 4 उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते। माळेगावच्या निवडणुकीमध्ये खरं तर अजित पवारांनी लक्ष घातल्यामुळे ही निवडणूक अत्यंत त्या ठिकाणी चुरशीची झाली होती आणि 24 तास उलटूनही अद्याप मतमोजणी त्या ठिकाणी चालू असल्यामुळं जे आतमधले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कुठेतरी मानसिक असेल शारीरिक तणाव आल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली होती। जवळपास 1 तास ते सव्वा तास ही मतमोजणी त्या ठिकाणी थांबवण्यात आली होती। तशी तक्रार देखील सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी त्या ठिकाणी केली होती। यामध्ये कर्मचाऱ्यांना खरं तर रिलीव्हर असणं बंधनकारक असतं, मात्र असं असताना देखील यामध्ये कर्मचाऱ्यांना रिलीव्हर मिळाला नाही आणि त्यांच्यावरती शारीरिक आणि मानसिक ताण असल्यामुळं यामध्ये काहीतरी गडबड गोंधळ होऊ शकतो, या दृष्टीने ही मतमोजणी त्या ठिकाणी सव्वा तास बंद ठेवण्यात आली होती। 3:30 वाजता पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा ही मतमोजणी त्या ठिकाणी सुरू करण्यात आली। मात्र 24 तास उलटूनही जी काही मतमोजणीची प्रक्रिया आहे अतिशय संथ गतीने सुरू आहे। यामुळे याचा जो काही निकाल आहे हा निकाल यायला आज संध्याकाळी 8 वाजतील, कारण ही मतमोजणीची आताची पहिली फेरी त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि दुसरी फेरी अद्याप त्यामुळे संपूर्णतः निकाल हाती येण्यास रात्रीचे 8 वाजण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तुर्तास धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।